10वीच्या परीक्षेची फी भरायची कशी असा सवाल शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे। शेतकऱ्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। सोयाबीन वाहून गेलेला आहे। विद्यार्थ्यांचा टाहो हा बघायला मिळतोय। मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नाहीत। धाराशिवमधील शेतकरी मुलांना शिकवणार कसा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। मुसळधार पावसामुळे शेतातील सर्व पीक वाहून गेलेलं आहे। त्यामुळे मुलांना शिकवायचं कसं असा सवाल इथल्या शेतकऱ्यांना पडलाय। या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। खरं तर आपण 10वीच्या वर्गामध्ये आहोत। भूम तालुक्यातील वालवड येथील इयत्ता 10वीच्या वर्गात आलो। खरं तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांची शाळेची फीस भरण्यासाठीचे जे फॉर्म सुरू झालेले आहेत, मला सांग आता परीक्षा फीस भरायचे फॉर्म सुरू झालेत, काय परिस्थिती आहे? तुझे वडील काय करतात? तुझं नाव सांग मला। माझे वडील शेतात काम करतात। खाली बस बस। खरंच खूप बिकट परिस्थिती आहे आमची आणि शेतकरी खरंच असं म्हणजे रस्त्यावर आलेला आहे आणि आम्हाला फी भरायला सुद्धा जमत नाहीये। कारण घरच्यांना मागितली तर घरचे म्हणतात की नाही भरणार आणि त्यांना सुद्धा एवढं सांगायचं की आमची फी खरंच माफ करा आणि आमच्या घरचे म्हणतात की नाही भरलं तरी जमेल। मग आपल्याला ना आता आम्हाला जर बोर्डच पेपर नाही भरलं तर आमचं खरंच खूप नुकसान आहे। तुझ्या डोळ्यात पाणी आहे। ज्या पिकांवरती म्हणजे वडील शेती करतायत त्या पिकावरती तू काय मागणी केली होती का वडिलांकडे? काय हो, माझे पप्पा म्हणले होते की आपल्या शेतीमध्ये सोयाबीन आल्यानंतर आपण तुला एक छान सायकल घेऊ, पण आता काय माहित सायकल कधी भेटणार। पण सोयाबीनचं खूप नुकसान झालंय आमच्या शेतीमध्ये। खरं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। काय सांगशील, काय परिस्थिती आहे? शेतीतलं सगळं पिकं गेलेत, आता 10वीच्या परीक्षेचे फॉर्म भरणार आहेत, एकीकडे अभ्यासाचं टेन्शन आहे। तर या पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्या शेतकऱ्यांच्या नुकसानामुळे आमच्यावर सुद्धा खूप वाईट परिणाम चाललेले आहेत। आम्हाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा लाईट नसते। पावसामुळे सर्व खांब हे उघडून पडलेले आहेत आणि ते सर्व पडल्यामुळे लाईट सुद्धा नसते, त्यामुळे आमचा अभ्यासही होत नाही आणि 10वीची परीक्षासाठी आम्हाला पैसे भरावे लागतात आणि आमच्या शेतातील सर्व पीक, सर्व धान्य सर्व वाहून गेलेलं आहे। सगळे मका ते सर्व पेरलेलं, सोयाबीन सगळं ते जमीन। तुमच्या शेतात काय होतं? कोणतं पीक होतं? आमच्या शेतात सोयाबीन होतं। काय झालं त्याचं? ती सोयाबीन सर्व म्हणजे अशी जमिनीवर झोपलेली आहे, तिचे सर्व बी काय सुद्धा राहिलेलं नाही। शेती खरवडून गेली, पिकाचं नुकसान झालंय, सोयाबीन शेतात उरलं नाही। या परिस्थितीमुळे जे काही लेकरांनी जे आई वडिलांकडे मागणी केलेली असते की हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, खरं तर ती मागणी आता पूर्ण नेमकी आई वडिलांकडून कधी होणार आहे? त्यातच 10वीच्या परीक्षेचे फॉर्म सुरू झालेत, त्याची फीस कशी भरायची हाच तर मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनापुढे आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, वालवड, धाराशिव।